आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 51वा दिवस आहे. 50 दिवस कंप्लीट झाले. आज 51 डे. तर आज आपण करणार आहे हिल ट्रेनिंगला आपण पहिल्याच ठिकाणी जाणार आहे. साऊथ सिटी नाही का, साऊथ सिटीला जाणार आहे आपण. तर आपण आलो आता रामपुरा पॉईंटला. तर करण येतो म्हणे, करण येईन 5 मिनिटात. तर निघू आता 5 मिनिटांनी लगेच. एक गोष्ट आहे, ठिकाण पाहतो मी, पोरं काय करते, एक तर हिल ट्रेनिंग मारते नसते, नाही तर पायऱ्या मारते. हप्त्यातून 2-3दा पायऱ्या मारते स्टॅमिना वाढत म्हणून. पण नेमकी फंडा काय असतो, आपण जर हप्त्यातून 2-3दा जर नुसते पायऱ्या नाही तर हिल ट्रेनिंग मारत असलो तर आपले पाय लॉक होऊन जाते. लॉक झाले ना स्टेप पडत नाही. त्याच्यामुळं आपण रनिंग करताना सगळ्या एक्सरसाइज लागतं. नुसतं काही जण म्हणते आपण हिल ट्रेनिंग मारू तर आपलं मांड्यामध्ये ताकद येईल, पण मांड्यामध्ये ताकद येते पण स्टेप स्लो पडते ना, मग ते इफेक्ट करत नाही. तुम्ही पॉवर असते पण स्टेप पडत नाही. त्यासाठी तुम्हाला ड्रिल वर्कआउट लागन, स्लो फास्ट लागन. या एक्सरसाइज पण कामाला येतात. त्याच्यामुळे सगळ्या एक्सरसाइज करायचं, एकच एक्सरसाइज करायची नाही कधी पण. आता हिवाळा संपला, उन्हाळा लागला. उन्हाळ्यामध्ये काय डाईटमध्ये काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे आपण पुढच्या रुटीनमध्ये सांगू. चला एकदा करणला कॉल करू. हे बजाजची शिफ्ट सुटायचा टाईम असतो, शिफ्ट भरायचा आणि सुटायचा. आज गर्दा असतो रोडने लय 6 वाजता. तर आलो आम्ही आपण साऊथ सिटीच्या हिलवर. तर वरती जाऊ आणि स्ट्रेचिंग करू आता. तर आपला वॉर्मअप झाला कंप्लीट. आता आपण हिल ट्रेनिंग एक्सरसाइज करणार आहे. तर त्याच्यासाठी बेसिक पहिली स्टार्टिंग जी एक्सरसाइज आहे स्टेप वर्कआउट, ती स्टेप वर्कआउट करू. चला. तर आता आपण पायऱ्यावरचे स्पीड वर्कआउट केला, त्याचे 10 सेट मारले. आता आपण एकदम चढावर मारू, कारण की पायऱ्यावर एक स्टेप एकाच साईजनी पडते आणि चढावर कसं आपल्या मनाने आणि आपल्या माइंडनी पाय टाकणं लागते. ह्यानी काय होतं,
एकसारखी रिदम पडते आणि तिथे एकसारखी रिदम पडत नाही, आपल्याला मनाने टाकणं लागते स्पीडमध्ये. तर चला करू. हाय, तर आता आपण पायऱ्यावरचे स्पीड वर्कआउट केला, त्याचे 10 सेट मारले. आता आपण एकदम चढावर मारू, कारण की पायऱ्यावर एक 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 स्टेप एकाच साईजनी पडते आणि चढावर कसं आपल्या मनाने आणि आपल्या माइंडनी पाय टाकणं लागते. ह्यानी काय होतं, एकसारखी रिदम पडते आणि तिथे एकसारखी रिदम पडत नाही, आपल्याला मनाने टाकणं लागते स्पीडमध्ये. तर चला करू. हिल ट्रेनिंग असली त्यावेळेस काय करायचं, पाण्याची बॉटल हे सोबत आणायचं, कारण की पाण्याची बॉटल हिल ट्रेनिंगला सगळ्यात जास्त एनर्जी लागते आणि त्यासाठी पाण्याची बॉटल आपली सगळी तयारी पाहिजेत. आणि हिल ट्रेनिंग कधी पण सेफ्टी करा तुम्ही, जसं नाही तर कसं आहे, हिल ट्रेनिंग म्हणून काही इंजुरी झाली किंवा काय अपघात झाला हे लक्षात ठेवा, पण कधी पण हिल ट्रेनिंग सेफ्टी करायची. तर चला. मागच्या एक साईडला थोडा उतार होता, यावेळेस डायरेक्ट चढ आहे, डायरेक्ट जागेवरच. त्याचा थोडा स्लूप होता पण ह्याच्या जागेवरची. तर मग ही एक्सरसाइज केली आपण, ह्याचे पण 10 सेट मारले. तर चला नेक्स्ट एक्सरसाइज करतो. हिल ट्रेनिंग एक्सरसाइज कंप्लीट झाली आपली. तर चला आता स्ट्रेचिंग करतो.
तर हिल ट्रेनिंग झाली आपली कंप्लीट. आपण मारले 4 एक्सरसाइज केल्या आपण कंप्लीट 10-10चे सेट. तर हिल ट्रेनिंगला येताना एक मेन गोष्ट लक्षात ठेवा, कधी पण येताना पाण्याची बॉटल सोबत आणायची. आणि हिल ट्रेनिंग कोणती पण टेकडी जर करशाल तुम्ही, काही करशाल, सेफ्टी सगळ्यात मेन गोष्ट आहे. सेफ्टी संग काम करा तरच आहे, नाही तर कसं सेफ्टीने इंजुरी होऊ शकते आणि काही अपघात होऊ शकतो. दरवेळेस मी सांगतो तुम्हाला. तर कधी पण आपल्या सेफ्टीने या आणि आपल्या सेफ्टीने प्रॅक्टिस करा, कारण ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.